हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आपण आज बनवूया स्टार नेक, जो स्टार शेपमध्ये असतो। सगळ्यात पहिले आपली बॅक नेक रेडी झालेला आहे। जो बॅक आहे, बॅक साईड रेडी झालेली आहे। कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। कॅनव्हास पेपर आपण नेक जो असतो आपल्याला 2.5 इंचाचा शेप बनवायचा असतो। 1-1 इंच साईडला राहिलं पाहिजे, म्हणजे 3.5ची घडी तरी आपण ॲटलिस्ट घ्यायला पाहिजे। तुम्ही 4 घेतली तर हरकत नाही, पण मग 3.5 पावणे 4च्या आसपास असायला पाहिजे। मी पावणे 4ची घेतलेली आहे। आणि जी हाईट आहे ती तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। मला नेकनुसार मी 12ची घेतलेली आहे, म्हणजे हाईट 12 इंचची घेतलेली आहे मी याची कॅनव्हासची। तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता। 2.5 इंच आपण नेकची रुंदी काढणार आहोत। आणि माझा जो नेकचा शेप आहे तो मी खालून जी पट्टी आहे ती मी 1 इंचाची सोडणार होते, म्हणजे मी 11 इंचाचा नेक रेडी करायचा आहे मला। 10.5चा सॉरी, इकडून पण 2.5 इंचाचा शेप दिलेला आहे, 2.5 इंचाचं माप घेतलेलं आहे। आणि आपल्याला इथे स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे। हा स्क्वेअर बनवून झाल्याच्या नंतर कुठलाही शेप आपल्याला ह्या स्क्वेअरमध्येच काढायचा असतो, म्हणजे लिव्ह शेप, मटका शेप, असे कुठले पण शेप आपल्याला यातच काढायचे असतात। तर इथे आपल्याला आता स्टार शेप काढायचा आहे। तर स्टार शेप काढण्यासाठी मी खालून जो कॉर्नर होता त्या कॉर्नरपासून वरती 4 इंच घेतलेला आहे। हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार माप घेऊ शकता। आता जर हाईट तुमची 12ची असेल तर तुम्हाला 4चं माप घ्यायचं आहे। मी इथे वरतून 3 इंच घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंचाचा शेप दिलेला आहे। तर आपल्याला हे तिन्ही जे पॉईंट आहे ते जॉईन करायचे आहे, म्हणजे खालचा कॉर्नरचा आपण जे 4 इंच घेतलेलं होतं तो, आणि मी इथे 3 इंच घेऊन समोर जे 1/2 इंच घेतलेलं आहे ते पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे। अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे। मी थोडासा शेप स्क्वेअरच्या बाहेर काढलेला आहे, कारण तो म्हणजे आपल्याला स्टार शेप देण्यासाठी। आपलं बाहेर गेला तरी हरकत नाही, फक्त आपल्याला खाली वाढवायचा नाही, साईडनी वाढवला तरी चालतो, म्हणजे नेक रुंदीला वाढतो। तर आपण ह्या शेपमध्ये आपला स्टार शेप झालेला आहे कॅनव्हासवर रेडी, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तो कट केल्याच्या नंतर कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला तो एक अस्तरच्या कपड्यावरती टाकायचा आहे। अस्तरच्या कपड्यावर प्रेस करून घ्यायचा आहे। इथे जो स्क्वेअर आहे तो थोडासा मी एक्स्ट्रा कॅनव्हास असल्यामुळे मी तो कट करून घेते, म्हणजे आपल्याला साईडला एवढा कपडा भेटतो कॅनव्हासचा। साईडला तुम्ही 1 इंचही ठेवू शकता। माझे हे कॉर्नर जवळ 1 इंच आहे, वरती थोडंसं एक्स्ट्रा आहे, पण हरकत नाही, म्हणजे याचा काही प्रॉब्लेम नाही आहे। मी कॅनव्हास कपड्यावरती मी अस्तरच्या कपड्यावरती प्रेस करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा जो आहे साईडनी पूर्ण फिनिश करून घ्यायचा आहे। याचा एक मी मिडल काढून घेते अगोदर। मिडल काढून घेतल्याच्या नंतर आपण जो साईडचं आपल्याला साईडनी फिनिश करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जसे फिनिशिंग देतो लास्टला फोल्डिंगवाली, ती टाईपमध्ये आपल्याला सगळं साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं आहे। मी फोल्ड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचा जो मिडल घ्यायचा आहे काढून, मेन फॅब्रिकचा एक आपण मिडल काढणार आहोत, मेन फॅब्रिकचा तो मिडल काढल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही मिडल जॉईन करायचे असते, म्हणून आपल्याला मिडल काढणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही चॉकनेही मार्किंग करू शकतात। हे बघा, मिडल टू मिडल मी अटॅच केलेले आहे, म्हणजे एकदम समोरासमोर मिडल ठेवायचे आहे। खाली पण आपला मिडलच आला पाहिजे, जो स्टारचा शेप आहे तो पण एकदम मिडलला असला पाहिजे आपला। अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही एक स्टिच पण मारून घेऊ शकता, किंवा मग बॉल पिनच्या साहाय्याने असं पॅक पण करून घेऊ शकता, म्हणजे स्टिच करायच्या वेळेस ते निघत नाही, म्हणून त्याच्यासाठी, म्हणजे इकडे तिकडे कपडा सरकत नाही। हा आपला खालच्या साईडचा मिडल आहे, तो पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला हे पूर्ण साईडचं जो आपण पॅक केल्याच्या नंतर पूर्ण साईडचं अस्तर त्याच्यावर स्टिच मारून घ्यायची आहे। कॅनव्हासवरती आपल्याला स्टिच मारायची आहे, आणि स्टिच मारून झाल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आतमधला भाग असतो आपला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि जे कॉर्नर असते तिथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहे, प्रत्येक कॉर्नरवरती नॉचेस द्यायचे आहे। आणि नॉचेस कॉर्नरला पण द्यायचे आणि मिडलला पण द्यायचे आहे। कॉर्नरला तर व्यवस्थित द्यायचे आहे, पण मिडलला पण द्यायचे आहे, कारण तो भाग थोडासा असा बाहेर आलेला असतो प्रत्येकवाला स्टार शेपवाला, तिथे पण आपल्याला व्यवस्थित नॉच द्यायचे आहे। तो पूर्ण आपण अशा पद्धतीने खाली फोल्ड करणार आहोत। खाली फोल्ड करायचं, सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित खाली फोल्ड करायचं आहे, आणि कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे आहे, म्हणजे हे जे शेप आहे व्यवस्थित तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण इथे बाहेर काढून घेणार आहोत व्यवस्थित याच्यामध्ये। आणि पूर्ण बाहेर काढणं झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यावर एक हवंच तर प्रेस पण करू शकता, किंवा मग म्हणजे व्यवस्थित बाहेर राहील ते। तुम्हाला जो तुम्ही नवीन फर्स्ट टाइम ट्राय करताय तर तुम्हाला प्रेसची मदत घेतली तर छानच आहे, की याला एकदा प्रेस करून जर घेतलं व्यवस्थित एकदम छान पद्धतीने
बसून जाते। आता मी इथे प्रेस तर केलेली नाही आहे, पण तरी पण ठेवलं आहे मी, म्हणजे तुम्ही प्रेस करून पण घेऊ शकता। आता याच्यावरती आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे। तर स्टिच आपण दोन्ही बाजूने मी दोन्ही साईडनं स्टिच मारलेले आहे, म्हणजे एक जवळ आणि एक थोडंसं 2-3 लाईन एक्स्ट्रा सोडून स्टिच मारलेली आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला खालच्या साईडनी टक्स मारायचे आहे। आपण मिडलपासून 4-4 इंच घेऊन मी नॉच देते। आता सवय लागलेली असल्यामुळे मी डायरेक्ट नॉचेस देते 4 इंचाचा अंदाज घेऊन, कारण प्रत्येक वेळेस स्टेप घ्या 4 इंचांनी हे करा, त्याच्यापेक्षा मी आता सवय लागलेली आहे, म्हणजे अंदाज येतो। तुम्ही ह्या गोष्टीचं म्हणजे प्रत्येक वेळेस स्टेप हातात घेतल्यापेक्षा आपल्याला 4 इंचाचा तर एक अंदाज येऊन जातो। तर त्याच्या पद्धतीने मी 4 इंचाचा माप घेऊन टक्स मारलेली आहे आणि एक खालची पट्टी मी फोल्ड करत आहे। मी जो अस्तरचा कपडा होता तो एका साईडने फोल्ड करून घेतला आणि टक्सच्या बाजूने त्याला एक ओपन भाग टक्सच्या बाजूने लावून स्टिच करते। तो खालच्या साईडने आपण फोल्ड करणार आहोत, म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आपण फोल्ड करणार आहोत आणि त्या अस्तरच्या कपड्यावरती खालचा कपडा पण म्हणजे मेन फॅब्रिकचा जो खालून असतो कपडा तो पण आपण त्या साईडनंच घेतो। परत पलटी करून म्हणजे उलटा करून तो आपल्याला इथे अस्तरच्या बाजूने आपल्याला स्टिच करायचा आहे। एक छान पद्धतीने इथे स्टिच करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने रेडी झालेला आहे नेक, काहीच म्हणजे कुठेच काही प्रॉब्लेम नाही आलेला आणि शेप पण खूप छान पद्धतीने आपला रेडी झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।